अन्नपूर्णास किचनमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आज आपण उडीद वडे कसे बनवायचे ते बघणार आहोत। त्यासाठी इथे मी 4 तास उडीद डाळ स्वच्छ धुवून 4 तास भिजत ठेवलेली होती। छान अशी आपली डाळ भिजलेली आहे। आता आपण ती मिक्सरला बारीक करून घेऊया। मिक्सरला आपण डाळ बारीक करून घेतलेली आहे। याच्यामधलं सगळं पाणी काढून मग डाळ बारीक केलेली आहे। आता याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली मिरची आणि बारीक चिरलेले आले घालून घेऊया। याच्यामध्ये 1 चमचा जिरे घालूया आणि चवीनुसार मीठ घालूया। आणि आता हे पीठ एकाच डायरेक्शन मध्ये व्यवस्थित फेटून घेऊया। एक 10 मिनिटे पीठ असंच फेटत राहायचे। जेवढं हलकं पीठ होईल एवढे आपले वडे छान होतील। एकाच डायरेक्शन मध्ये पीठ फिरवायचे। याच्यामध्ये सोडा वगैरे घालायची अजिबात गरज नाही। छान असं आपलं हलकं फुलकं हे पीठ तयार झालेलं आहे। आता हे 10 मिनिटं आपण असंच भिजत ठेवूया। तोपर्यंत आपण सांबारची तयारी करूया। याच्यावरती झाकण ठेवून आपण हे 10 मिनिटं बाजूला ठेवून घेऊया। इथे मी 1 वाटी तूर डाळ घेतलेली आहे स्वच्छ धुवून। त्याच्यामध्ये 1 कांदा आणि 1 टोमॅटो घालून घेऊया। एक चमचा हळद घालूया। 2 हिरवी मिरची घालून घेऊया। आणि इथे मी चिंच भिजवून घेतलेली आहे। या चिंचेचा आपण कोळ याच्यामध्ये घालून घेऊया। चवीपुरतं मीठ घालूया। आणि आता ही डाळ आपण कुकरला लावून घेऊया। इथे गॅसवरती आपण कुकर लावून घेतलेला आहे। तोपर्यंत आता आपण तेल तापायला ठेवूया। 10 मिनिटे झालेली आहेत। पीठ आपलं छान असं फुललेलं आहे। एकदम हलकं फुलकं आपलं पीठ तयार झालेलं आहे। गॅसवरती ते आपण तेलही गरम करायला ठेवलेलं आहे। तेलही आपलं छान असं गरम झालेलं आहे। आता आपण वडे सोडून घेऊया। इथे मी पाणी घेतलेलं आहे। आता पाणी हाताला लावून घेऊया। छानच आपलं हलकं फुलकं पीठ तयार झालेलं आहे। अशी वडे आपण सोडून घेऊया। छान असे आपले वडे फुललेले आहेत। पीठ जेवढं हलकं होईल एवढे वडे आपले छान होतात। याच्यामध्ये सोडा वगैरे घालायची अजिबात गरज नाहीये। खूप छान असे वडे झालेले आहेत आपले। मंद आचेवरती आपण हे वडे खमंग असे तळून घेऊया। सोनेरी कलर येईपर्यंत छान असे खरपूस आपण वडे भाजून घेणार आहोत। खूप छान असे आपले वडे भाजून झालेले आहेत। आता आपण ते काढून घेऊया। हे वडे अजिबात तेलकट होत नाहीत। एकदम छान असे आतून जाळीदार बाहेरून क्रिस्पी असे वडे होतात।
राहिलेले वडेही आपण असेच करून घेऊया. हाताला पाणी लावल्यामुळे वडे छान असे हातातून लगेच सुट्टे होतात. तुम्हाला जसे सेटमध्ये हवे लहान मोठे तसे तुम्ही बनवू शकता. इथे आपण डाळ शिजवून घेतलेली आहे. डाळ अशी छानशी सांबरसाठी आपली तयार झालेली आहे. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. तर तो आपण गॅस ऑन करून घेऊया. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालूया. तेल आपलं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण थोडासा कांदा घालून घेऊया. डाळीमध्ये आपण कांदा घातलेला होता त्यामुळे जास्त कांदा नाही घालायचा. त्याच्यामध्ये लसणाची काप घालून घेऊया. बारीक चिरलेला टोमॅटो, एक चमचा मोहरी घालूया. 1 चमचा जिरे घालूया. डाळ आपली छान अशी शिजलेली आहे. त्याच्यामध्ये कढीपत्ता घालूया. याच्यामध्ये आपण 1 चमचा सांबर मसाला घालूया. एक चमचा तिखा लाल घालूया. थोडीशी धना पावडर घालूया. हा आपला घरगुती कांदा लसूण मसाला आहे तो थोडा घालूया. डाळ शिजताना आपण याच्यामध्ये हळद आणि मीठ घातलेलं होतं. त्याच्यामध्ये हळद आणि मीठ घालायची आता गरज नाहीये. छान असा तडका बसलेला आहे. आपण आता डाळ घालून घेऊया. खूप सुंदर असा तडका आपल्या सांबरला बसलेला आहे. याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी घालून घेऊया आणि 5 मिनिटे याला उकळी येऊन देऊया. आपलं सांबर तयार. खूप छान सांबर आपलं तयार झालेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भोपळा घालू शकता, शेवगा घालू शकता, बटाटा घालू शकता. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. छान आपलं सांबर, चटणी आणि उडीद वडा तयार झालेला आहे. थोडेही तेलकट झालेले नाहीयेत हे वडे. बाहेरून एकदम क्रिस्पी, आतून एकदम जाळीदार असे आपले हे वडे तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता.